पर्सनल कोच आणि पर्सनल ॲडवायझर असतातच, पण बऱ्याचदा आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये डायव्हर्सिफिकेशनवर बोललो. डायव्हर्सिफिकेशनवर आपण खूप डिटेलमध्ये चर्चा केली. पण बऱ्याचदा ना आपण ज्या फील्डमध्ये डायव्हर्सिफाय करतो तिकडे आपल्याला त्या इंडस्ट्रीचं नॉलेज नसतं किंवा त्या सब्जेक्टचं डोमेन नॉलेज नसतं आपल्याकडे. अशा वेळी एक सब्जेक्ट एक्सपर्ट ॲडवायझर जर आपण घेतला तर आपल्याला त्या इंडस्ट्रीमध्ये डायव्हर्सिफाय करता येईल किंवा तो बिझनेस आपल्याला सुरू करता येईल, जरी आपल्याला तो बिझनेस कळत नसेल तरी. कारण बिझनेस आपल्याला ओव्हरऑल कळतो, पण सब्जेक्ट नॉलेजसाठी एक ॲडवायझर लागतो. तर अशा ॲडवायझरचा काय रोल असतो बिझनेसमध्ये? असा ॲडवायझर तुम्हाला डोमेन नॉलेज शेअर करू शकतो आणि यूज केस वाढवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आम्ही वॉटर स्टोरेज टँक मॅन्युफॅक्चर करतो SDG 6च्या खाली. बरोबर आहे. त्या वॉटर स्टोरेज टँक्स आम्ही मेटलनी बांधतो आणि त्याच्यामध्ये एक थैली असते ज्याला आम्ही लायनर म्हणतो. त्या लाईनीमध्ये पाणी जमा होतं आणि वॉटर स्टोरेज टँकची स्ट्रेंथ त्या लायनरला होल्ड करण्यासाठी तुम्हाला मिळते. बरोबर आहे. परंतु जर ती थैली तुम्ही काढली तर त्याच मेटलला आणि त्याच टेक्नॉलॉजीला यूज करून तुम्ही फूड ग्रेन स्टोअर करू शकता. त्या फूड ग्रेन स्टोरेज टँकला आपण म्हणतो सायलोज. बरोबर आहे. परंतु माझे जे पार्टनर आहेत त्यांची एक्सपर्टीज वॉटर बद्दलची आहे. पाणीशी निगडीत सगळी त्यांना अनुभव आहे आणि त्याच्याबद्दल त्यांना विजडम आहे, ज्ञान आहे. आता सायलोज हा क्षेत्र आमच्यासाठी जर समजा नवीन असला तर सायलोजच्या क्षेत्रातल्या माणसाला जर आम्ही ॲडवायझर बनवलं तर आम्हाला त्याच्या यूज केसबद्दल जास्ती माहिती मिळू शकते. लर्निंग कर्व माझा छोटा असू शकतो, कारण प्रत्येक डोमेन नॉलेजमधलं लर्निंग कर्व मी स्वतः घेऊ शकत नाही. माझी शिकण्याची क्षमता असते. माझी जिथे क्षमता संपते तिथे मी एका ॲडवायझरच्या खांद्यावर निर्भर राहू शकतो. तर अशा पद्धतीच्या आणि अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला तो ॲडवायझर जो असतो तो तुम्हाला उपयोगी पडू शकतो. तर यूज केस किंवा न्यू युजर्सचे यूज केस तुम्हाला एक ॲडवायझर चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल, याच फॅक्टरीमध्ये मी आता माझ्या 2-3 अशा मित्रांना घेऊन जाणार आहे ज्यांना मल्टिपल यूज केसबद्दल भरपूर ज्ञान आहे. तर मी त्यांना फॅक्टरीमध्ये का घेऊन जाणार आहे? त्यांनी माझी फॅक्टरी बघावी, त्यांनी माझा वर्कफोर्स बघावा, त्यांनी माझी मशिनरी बघावी, त्यांनी माझं रॉ मटेरियल बघावं आणि त्यांनी मला सांगावं की या इन्फ्रास्ट्रक्चरचा वापर मी अजून किती पद्धतीने करू शकतो किंवा या इन्फ्रास्ट्रक्चरच्या वापरेने मी अजून काय प्रोडक्ट बनवू शकतो ज्याच्यामुळे माझा नवीन मार्केट क्रिएट होऊ शकतो. मला ते सस्टेनेबल का होणार? कारण मी त्या नवीन प्रोडक्टसाठी हे सेटअप लावलं नाही आहे. हे सेटअप ऑलरेडी अस्तित्वात आहे. आता या सेटअपचा वापर मी एका नवीन बिझनेससाठी करणार आहे. तर ते यूज केस बघण्यासाठी, समजण्यासाठी आणि कोणीतरी मला दाखवण्यासाठी मी त्या मित्रांना तिकडे घेऊन चालतो.